की या अपघाताची CID चौकशी झाली असून त्यातून धक्कादायक सत्य समोर आले आहे। लोकांमध्ये अशी चर्चा आहे की दादा अजूनही जिवंत असून ते शिवाजी द बॉस चित्रपटातील रजनीकांताप्रमाणे अचानक परत येतील आणि पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य सांगतील। अपघाताचा घटनाक्रम आणि संशयास्पद बाबी। 28 जानेवारीला सकाळी 8:04 दादा त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून बारामतीकडे जाण्यासाठी निघाले। विशेष म्हणजे त्या दिवशी त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा नव्हता, तर केवळ त्यांचे खासगी सचिव अविनाश सोळवट होते। सकाळी 8:40ला विमानाचा रडारशी संपर्क तुटला, मात्र तांत्रिक माहितीनुसार संपर्क तुटल्यानंतरही विमान पुढील 5 मिनिटे हवेतच होते असा संशय व्यक्त केला जात आहे। CID चौकशीतील मुख्य मुद्दे: 1. 6वा प्रवासी। विमानाच्या प्रवाशांच्या यादीत 6 जणांची नावे होती, परंतु घटनास्थळी केवळ 5 मृतदेहांचे अवशेष सापडले। अमोल मिटकरींसारख्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की तो 6वा व्यक्ती कोण होता आणि तो कुठे गायब झाला। 2. विमानाचा रंग। एका महत्त्वाच्या दाव्यानुसार दादा ज्या विमानात बसले होते त्याच्या पात्यांचा म्हणजेच प्रॉपेलर्सचा रंग हिरवा होता, परंतु अपघातग्रस्त ठिकाणी आढळलेल्या अवशेषांचा रंग लाल दिसून आला। यामुळे विमान बदलले गेले असावे का अशी शंका घेतली जात आहे। स्थानिकांचा दावा: काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी एका व्यक्तीने विमानातून उडी मारली होती। ती व्यक्ती स्वतः अजित पवार असू शकतात का असा तर्क लढवला जात आहे। राजकीय फाईलचे गूढ। अजित पवार यांच्याकडे एक महत्त्वाची फाईल होती ज्यामध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांच्या व्यवहारांची सखोल माहिती होती। ती फाईल घेऊन ते दिल्लीला जाणार होते अशी चर्चा आहे। अपघातानंतर ही फाईल नक्की कुठे गेली, ती जळून खाक झाली की कुणाच्या ताब्यात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। तांत्रिक विसंगती। माजी हवाई दल अधिकारी अजय परांजपे यांनी प्रश्न उपस्थित केला की जर विमानाचा स्फोट इतका भीषण होता की लोखंडाचे पत्रे वितळले, तर दादांची काही कागदपत्रे आणि हातातील घड्याळ सुरक्षित कसे राहिले?